नमस्कार, मी सुवर्णा जोशी. 4 वाजलेले आहेत. काही महत्त्वाच्या घडामोडींसह बुलेटिनमध्ये आपण भेटतोय. देशाचे माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या वक्तव्याने नवा वाद पेटलेला आहे. एक महत्त्वाची बातमी, रंजन गोगोई यांच्या वक्तव्यासंदर्भातली देशाची न्यायव्यवस्था जीर्ण झाली असून मला विचाराल तर मी कुठल्याही गोष्टीसाठी न्यायालयात मुळीच जाणार नाही, तिथं तुम्हाला न्याय मिळत नाही, असं वक्तव्य माजी सरन्यायाधीश गोगोई यांनी केलेलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावर राजकीय क्षेत्रातून विविध प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहेत. गोगोई यांचं वक्तव्य प्रत्येकाला चिंता करायला लावणारं आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केलेली आहे. गेल्या आठवड्यामध्ये माझ्या वाचनात असावे की देशाच्या प्रधानमंत्र्यांनी एका सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांच्या बैठकीमध्ये या देशातली न्याय संस्था किती उच्च दर्जाची आहे अशा प्रकारचं विधान केलं होतं. त्यामुळे साहजिकच आम्हा लोकांना आनंद झाला. पण जे सरन्यायाधीश होते आणि ज्याला भारत सरकारने संसदेमध्ये आमच्याबरोबर पाठवलं, त्यांनी जे काल विधान केलं ते अत्यंत धक्कादायक अशा प्रकारचं विधान आहे. मग त्यांनी एका परीनं या न्यायसंस्थेचं सत्य सांगण्याचा प्रयत्न केला का काय हे मला ठाऊक नाही. पण त्यांचं विधान हे प्रत्येकाला चिंता निर्माण करणार असेल याच्याबद्दल माझ्या मनात शंका. तर रंजन गोगोई राज्यसभेचे खासदार झाल्यापासून आमचाही न्यायालयाबाबत विश्वास राहिलेला नाही, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊतांनी दिली. गांभीर्याने पाहायलाच पाहिजे, पण शेवटी न्याय व्यवस्थेवरती टीका करू नये असे आपले संकेत आहेत आणि आम्ही वारंवार काही गोष्टी स्पष्ट केलेल्या आहेत. रंजन गोगोई यांचा न्याय व्यवस्थेवरती विश्वास का नाही हे जर त्यांनी त्यांच्या कारकिर्दीतल्या काही घटना, घडामोडी, प्रसंग जर देशासमोर आणले असते तर देशाला मार्गदर्शन झालं असतं. आज ते भारतीय जनता पक्षाच्या कृपेने राज्यसभेचे सदस्य आहेत, त्याच्यामुळे आमचाही न्याय व्यवस्थेवरती विश्वास राहिलेला नाही. मयत पूजा चव्हाण हिच्या मृत्यूबद्दल कुटुंबीय बोलायला घाबरतायत. पूजा चव्हाण हिचं मूळ गाव असलेल्या वसंतनगर तांड्यावर न्यूज 18 लोकमत पोहोचलं, मात्र नातेवाईक बोलायला तयार नाहीयेत. वास्तविक पूजाचे सगळे नातेवाईक प्रचंड घाबरलेत, तणावाखाली दिसतायत. त्यामुळे काही प्रश्न निर्माण होत आहेत. याच विषयी पूजा चव्हाणच्या मूळ गावावरून अधिक माहिती आपण घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम तिथे आहेत आणि प्रत्यक्ष घटनास्थळी प्रत्यक्ष तिच्या गावामध्ये पूजा चव्हाण ज्या गावची आहे, जिथे तिचं घर आहे, तिचे आईवडील जिथे राहतात, या सगळ्यांपर्यंत आमचे प्रतिनिधी पोहोचले. मात्र परिस्थिती खूप चिंताजनक आहे. घाबरलेत हे सगळेजण, काही बोलायला नकार देत आहेत असं समोर येत आहे. पूजा चव्हाण ही साधारणपणे 20-22 वर्षाची तरुणी. ही राजकीय क्षेत्रामध्ये आपलं नाव गमवू पाहत होती. प्रचंड मेहनती होती अशी माहिती समोर येते आहे, पण तिने आत्महत्या केली आणि नंतर अशी माहिती समोर आली की चक्कर येऊन ती पडली. तिच्या बरोबर जे होते त्यांनी जबाबात तशी माहिती दिली आहे. आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम तिच्या गावी पोहोचले, त्यांनी घेतलेला आढावा. पूजा चव्हाण हिचा मृत्यू हत्या की आत्महत्या हे प्रकरण आता तापायला लागलेलं आहे. तिच्या घरचे लोक प्रचंड घाबरलेले आहेत, ते बोलायला तयार नाही. त्यामुळे एक सामाजिक प्रश्न निर्माण झालाय. त्यातल्या त्यात आता विरोधी पक्षानं सत्ताधारी पक्षाला घेरण्यासाठी उडी घेतल्याने हा राजकीय पक्ष झालेला आहे. तसं बघायला गेलं तर आता मी पूजा चव्हाणच्या मूळ गावी आलेलो आहे, वसंतनगर तांडा नावाचा. आणि पूजाची ही पोल्ट्री फार्म होती. या ठिकाणी पूजाने पोल्ट्री फार्म 2 वर्षाआधी सुरू केला होता आणि याच ठिकाणी खाली 2 खोल्या केल्या होत्या. काही दिवस तिचे आई वडील आणि तिचे भावंड बहीण या ठिकाणी राहिले. मात्र हे प्रकरण झाल्यानंतर हे या ठिकाणाहून निघून गेलेले आहेत. आता सांगतात की ते परळीमध्ये आहेत, मात्र ते मीडियासमोर यायला तयार नाही किंवा मीडियाशी बोलायला तयार नाही. आता दुसरी गोष्ट म्हणजे या ठिकाणी पूजाचा अंत्यविधी झालेला आहे. जवळपास आता या आठवड्याच्या सुरुवातीलाच आत्महत्या का हत्या, तिचा मृत्यू झाला. या ठिकाणी तिचा अंत्यसंस्कार करण्यात आलेला आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे आता हे प्रकरण हत्या की आत्महत्या या दृष्टिकोनातून पेटायला लागलेलं आहे, सामाजिक आणि राजकीय दृष्टीनं. आता यामध्ये काही प्रश्न उपस्थित होत आहेत. न्यूज 18 लोकमत काही प्रश्न उपस्थित करतोय. सगळ्यात पहिला प्रश्न हा आहे की पूजाचे नातेवाईक प्रसार माध्यमांसमोर येण्यासाठी घाबरत आहेत.
त्यांच्यावर कोण प्रेशर टाकते, यांच्यावर कुणाचा दबाव आहे, हा एक मोठा प्रश्न आहे. दुसरा महत्वाचा आहे की यामध्ये एका मंत्र्याचं नाव घेतलं जातंय. आता हा मंत्री तिच्या हत्या किंवा आत्महत्येमध्ये कसा इन्व्हॉल्व आहे, हा एक मोठा प्रश्न आहे. दुसरा महत्वाचा असा आहे की ज्या राजकीय मंत्र्याचं नाव घेतलं जातं त्याच्या ऑडिओ क्लिप ज्या व्हायरल झाला, त्यामध्ये तो एका व्यक्तीला सांगतोय की पूजाचा मोबाईल काढून आण, जप्त कर, गायब कर. आता नेमकं पूजाचा मोबाईल हा मंत्री जप्त का करायला लावतो, हा महत्वाचा मुद्दा आहे. तिसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की हाच मंत्री संबंधित व्यक्तीला हा म्हणतो की माझा संसार तुटायला आलेला आहे, हे प्रकरण मिटलं पाहिजे. आता पूजामुळं या संशयित मंत्र्याचा जो आहे संसार का तुटतोय, हा एक मोठा प्रश्न आहे. एकंदरीतच अनेक प्रश्न आहेत. या प्रश्नाची उत्तरं द्यायला आता पूजा चव्हाण तर उपस्थित नाही आणि पोलिसांनी आतापर्यंत कसल्याही पद्धतीची तक्रार या ठिकाणी केलेली नाही किंवा पूजा चव्हाणच्या नातेवाईकांनी या ठिकाणी तक्रार केलेली नाही. नेमकं पूजाची हत्या का आत्महत्या हे प्रकरण तडीत जातं का हे कुठेतरी दाबलं जातं, हा सर्वात मोठा प्रश्न. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, परळी. शिवजयंती सारख्या उत्सवावर बंदी न घालता मोकळेपणानं साजरी करू दिली पाहिजे, असं केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे म्हणाले. तर पूजा चव्हाण प्रकरणाची सखोल चौकशी होऊन सत्य समोर आलं पाहिजे, अशी प्रतिक्रिया दानवेंनी दिली. कोणी जर काही करत असेल तर त्याला माफ करता कामा नये, सत्य समोर आलं पाहिजे. कोणालाही पाठीमागं घालण्याचं काही कारण नाही. ज्या ज्या पक्षांनी महिलांवर होत असलेले अत्याचार, अन्याय याला आत्तापर्यंत रस्त्यावरून विरोध केला, त्यांनी आता याबद्दल भूमिका स्पष्ट केली पाहिजे. आणि आमचं स्पष्ट मत आहे की या विषयामध्ये सत्य जे आहे ते बाहेर आणावं आणि कायदेशीर कारवाई करावी. च्या पक्षांनी या अगोदरच भूमिका स्पष्ट केलेली आहे की शिवजयंतीसारख्या उत्सवाला आत्ता संख्येचं बंधन नको, लोकांना मुक्तपणानं ही शिवजयंती साजरी करू दिली पाहिजे. व्हॅलेंटाईन डे निमित्त आमदार रोहित पवार यांनी आज मांजरी इथल्या कृषी उत्पन्न बाजार समितीत जाऊन शेतकऱ्यांसोबत संवाद साधला आणि व्हॅलेंटाईन डे साजरा केला. यावेळी बोलताना पूजा चव्हाण आत्महत्येची सखोल चौकशी झाली पाहिजे, जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल, मात्र या गोष्टीचं राजकारण करू नका, असं रोहित पवार म्हणाले. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलेलं आहे, जे सत्य आहे ते समोर येईलच. पण एक मात्र नक्की की पूजा चव्हाण यांच्या कुटुंबावर अन्याय होता कामा नये, असं रोहित पवार म्हणतायत. रंजन गोगोई यांनी न्याय व्यवस्थेविषयी जे वक्तव्य केलं आहे ते भीतीदायक आहे. सामान्य लोकांचा व्यवस्थेवरचा विश्वास कमी होईल आणि तसं व्हायला नको, असं रोहित पवार म्हणाले. महाविकास आघाडी सरकारचे जे मुख्यमंत्री आज राज्याचे मुख्यमंत्री आहेत, त्यांनी स्वतः त्याच्यावर वक्तव्य केलं आहे. त्याच्यात खोलात जाण्याची जरूरत आहे असं त्यांनी सुद्धा सांगितलं. दादा सुद्धा म्हणालेत की याच्यामध्ये एन्क्वायरी करण्याची जरूरत आहे. आणि जेव्हा राजकीय लेवलवर जेव्हा काही लोक नावं घेतात, नावं ही कोणाचंही घेतलं जाऊ शकतं. त्या मुलीला खऱ्या पद्धतीने न्याय हा मिळाला पाहिजे. नाहीतर राजकारण जर या गोष्टींमध्ये घुसलं तर जसं त्या ठिकाणी जेव्हा एक सेलिब्रिटी त्यांनी आत्महत्या केली होती, त्याच्यामध्ये तसंच झालं होतं की राजकारण झालं तर त्या व्यक्तीला न्याय हा अजूनपर्यंत मिळालेला नाही. अशी गोष्ट या बिचार मुलीच्या बाबतीत होऊ नये. पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी चौकशीचे आदेश दिलेले आहेत, पण राजकारणात एखाद्या व्यक्तीचा बळी घेणं, बदनाम करणं असे प्रकार वाढलेत, असं वक्तव्य केलंय शिवसेना खासदार संजय राऊतांनी. विरोधी पक्षाने ठरवलं म्हणून त्या दिशेने चौकशी करायची असं होत नाही. संजय राठोड हे विदर्भात शिवसेनेचा आधारस्तंभ आहेत, असंही राऊत म्हणाले. पण विरोधी पक्ष जो आहे सध्याचा, त्यांनी एक दिशा ठरवलेली आहे म्हणून त्या दिशेनं चौकशी करायची असं होत नाही. महाराष्ट्र एक कायद्याचं राज्य आहे. जो कायदा आहे, जी व्यवस्था आहे त्यानुसार चौकशी नक्की केली जाईल असं का राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. त्याच्यामुळे ह्या विषयावरती आता आपण फार चर्चा करण्यात अर्थ नाही. आणि विशेषतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जे ओळखतात त्यांना एक माहिती आहे की ते अत्यंत संवेदनशील व्यक्ती आहेत. त्यांच्याकडून कोणतंही चुकीचं काम केलं जाणार नाही किंवा चुकीच्या गोष्टीवरती पांघरून घातलं जाणार नाही. हे
याचा महाराष्ट्राचा याच्यावरती विश्वास आहे. भाजपमध्ये अनेक बोलघेवडे नेते आहेत, ते अशा प्रकारची वक्तव्य करत असतात, असं प्रत्युत्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली. ऐकूयात नवाब मलिक काय म्हणाले. भाजपचे लोक बोलघेवडे आहे, बोलत राहत आहे, बोल बहादूर आहे हे मोदीजी स्वतः सांगत आहे. कुठेतरी मोदीजीने या लोकांना वारंवार सल्ला दिलेला आहे की बोल बहादूर यांनी कुठेतरी स्वतःला कंट्रोल केले पाहिजे. हे कुठेतरी त्यांनी मोदी साहेब काय बोलत आहे त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. नाशिकमध्ये विजय वडेट्टीवार आणि ठाकरे सरकार विरोधात उद्या शंखनाद आंदोलन केलं जाणार आहे. आचार्य तुषार भोसले यांनी ही घोषणा केली आहे. मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी साधूंविषयी केलेल्या वक्तव्यावरून वाद निर्माण झालाय. वडेट्टीवारांनी माफी मागावी अशी मागणी आचार्य तुषार भोसले यांनी केली आहे. काँग्रेसच्या जे पोटात आहे ते त्यांच्या ओठावरती आलंय. काँग्रेसचा आम्हाला विशेष आश्चर्य वाटत नाही, कारण हिंदू विरोधी अजेंडा हाच या पक्षाचा उद्देश आहे. पण माझा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना आहे, कारण 15 डिसेंबरला याच मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत घोषणा केली होती की हा साधू संतांचा महाराष्ट्र आहे, आम्ही हिंदुत्व सोडलेलं नाही. मग उद्धवजी, हे दिवस हिंदुत्वाला तुम्ही दाखवणार आहेत का? रावणाच्या मंत्रिमंडळाला लाजवेल असं स्वैराचार्य या सरकारचं आहे, याचा आम्ही धिक्कार करतो. आणि जर त्यांनी आज माफी मागितली नाही तर मंत्री विजय वडेट्टीवार आणि त्यांना पाठीशी घालणारं हे ठाकरे सरकार या दोघांच्याही विरोधात साधू समाजाला घेऊन नाशिकच्या पवित्र रामकुंडावर उद्या सकाळी 10:30 वाजता आम्ही आंदोलन करणार आहोत. बातमी नागपुरातून आहे. नागपूरमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही नियम आणखी कडक करण्यात आलेले आहेत. शहरातील रुग्णांची वाढ पाहता कोरोनाचा धोका पुन्हा वाढू नये म्हणून नागपूर मनपानं महत्त्वाचा निर्णय घेतलाय. शहरातील भाजी विक्रेते, डिलिव्हरी बॉय, कुरिअर सेवेतील कर्मचारी, दूध विक्रेते अशांना दिवसभर अनेकांच्या संपर्कात येत असतात. अशा कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलाय. या सगळ्या कर्मचाऱ्यांसाठी फिरते चाचणी केंद्र उपलब्ध करून ठेवलं गेलेलं आहे. संबंधित व्यक्तींची RT-PCR चाचणी केली जाणार आहे. सुपर स्प्रेडर के रूप में सब्जी वाले, फल वाले, होम डिलीवरी वाले, पेपर हॉकर्स, ये सारे लोग आते हैं. इसलिए हमने निर्णय लिया है कि हमारे 2 सेंटर के ऊपर में जो होम डिलीवरी बॉय हैं, जो स्विगी के हैं, जोमेटो के हैं या अन्य कंपनियों के हैं, उनके चेकअप के लिए डेडिकेटेड हम लोग 2 हमारे टेस्टिंग सेंटर शुरू कर रहे हैं. हमारे यहाँ हॉकर्स लोग जहाँ से पेपर एकत्रित करके जाते हैं, वहाँ पर उनकी संस्था से बात करके सुबह के समय में उनके चेकिंग की अलग से व्यवस्था कर रहे हैं. कुरियर बॉय की दृष्टि से सारे कुरियर वालों को हम लोग आह्वान कर रहे हैं कि नागपुर महानगर पालिका में उनके सारे कुरियर बॉय ने आकर के चेक करा लेना चाहिए. जिन बस्तियों में प्रादुर्भाव ज्यादा है, वहाँ की अनाज की दुकान, वहाँ की किराने की दुकान, वहाँ का सलून, साथ ही साथ वहाँ की लॉन्ड्री वाले के समस्त कर्मचारियों को और मानव को हम लोग फिर से RT-PCR चेक करने वाले हैं. महाराष्ट्रातून गेलेल्या एका शिवशाही बसला तेलंगणा राज्यात अपघात झालेला आहे. या अपघातामध्ये 38 जण जखमी झालेत. जखमी असलेले बहुतांश प्रवासी हे नांदेड जिल्ह्यातले राहणारे आहेत. नांदेडहून हैदराबादकडे जाणाऱ्या बसवरचं चालकाचं नियंत्रण सुटलं आणि बस उलटले. हा अपघात घडला. भीषण असा हा अपघात होता. तेलंगणा राज्यातील कामारेड्डी या जिल्ह्यामध्ये झालेल्या या अपघातातील सगळ्या जखमींवर सध्या उपचार सुरू आहेत. बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊया. लगेच भेटणार आहोत अजून काही बातम्यांसह. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. बुलेटिनमध्ये स्वागत. आमदार सदाभाऊ खोत यांनी सांगलीतील एका कार्यक्रमामध्ये चांगलीच फटकेबाजी केली आहे. गोपीचंद पडळकर टीव्हीवर आले की आज हा माणूस कुणाला काय बोलणार हे बघण्यासाठी लोक टीव्ही समोर थांबतात. त्यामुळे पडळकर आता मंत्रिपदासाठी तुमचाच नंबर आहे, तुम्ही 100% मंत्री होणार, कारण गोपीचंद पडळकर यांचा सध्या महाराष्ट्रामध्ये TRP जास्त आहे अशी स्तुतीसुमनं त्यांनी उधळली आहेत. तर मंत्री व्हायला अक्कल लागत नाही, मंत्र्याला दिवसरात्र काम करावं लागत असतं असं वाटत होतं. मात्र मी स्वतः मंत्री झाल्यावर कळलं की मंत्र्यांनी कामं केली नाहीत तरी आपोआप कामं होतात, असं वक्तव्य खोत यांनी केलं आहे. एवढासा बारका गडी आहे, आज अख्खा महाराष्ट्र कसं नाव घ्यायला लागला. म्हणजे वेलन गाडी केवढी बी मोठी असू दे, जॉब एवढा असतो, गाडी उचलतो.
म्हणजे महाराष्ट्रामध्ये गोपीचंद पडळकर टीव्हीवर आलं की बघती ती आज कुणाला काय म्हणताय बघूया. हेच मंत्री करणार आहे. मंत्री नंबर तुमचाच आहे आता. आता रेटिंग रेट तो नसतो का, कशाला आकड्याचा रेट असतो की काय म्हणतात त्याला तुम्ही. हा आता TRP तुमचा आहे. तुम्ही मंत्री 100% होणार आहे. मी आज इथं सांगतो. मला कोण म्हणलं असतं काय मंत्री झालं. माणसं काय काय म्हणायचे एखादा मंत्री झाला की, काय म्हणायचे, लय हुशार माणूस आहे, लय अभ्यासू माणूस आहे, रात्रंदिवस काम करतया. मी मंत्री झाल्यावर मला कळलं अक्कल अजिबात लागत नाही. रात्र दिवस झोपलं तरी चालतं या, काम आपोआप होत या. चुकून आम्ही आमदार खासदार झालो या. माझा नंबर कसा लागला तुम्हाला माहित आहे. इडा पिडा टळून दे, सदाभाऊ आमदार होऊन दे. उद्यापासून फास्टॅग कंपल्सरी असणार आहे, म्हणजे मुदतवाढ दिली गेलेली नाहीये. फास्टॅगसाठी नागरिकांना याआधी 3 वेळा मुदतवाढ दिली गेली आहे. आता मात्र फास्टॅगसाठी परत मुदतवाढ मिळणार नाहीये, अशी माहिती केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. प्रत्येक टोल नाक्यावर फास्टॅग लावून देणारी यंत्रणा आहे. नागरिकांनी ते लावून घ्यावं जेणेकरून त्रास होणार नाही, असा सल्ला यावेळी नितीन गडकरींनी दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज चेन्नई आणि कोचीच्या दौऱ्यावर आहेत. चेन्नईमध्ये ते अनेक विकास कामांचं उद्घाटन आणि भूमिपूजन करतायत. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा कार्यक्रम आहे तो लष्कराचा कार्यक्रम, कारण अर्जुन मेन बॅटल टँक या रणगाड्याचं लष्कराला हस्तांतरण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पार पडलंय. अलीकडेच संरक्षण मंत्रालयानं एकूण 8,400 कोटी रुपयांचे 118 अर्जुन रणगाडे घेण्याचा प्रस्ताव मंजूर केलेला आहे. अर्जुन हा पूर्णपणे भारतीय बनावटीचा रणगाडा आहे. यासाठीचे अनेक सुटे भाग हे भारतीय लघु आणि मध्यम उद्योगांनी पुरवले आहेत. DRDOच्या कॉम्बॅट व्हेइकल्स रिसर्च आणि डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंटनं याचं डिझाईन केलेलं आहे. ऑर्डिनन्स बोर्डाच्या हेवी व्हेइकल फॅक्टरीमध्ये हा रणगाडा बनला आहे. या होत्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी. बुलेटिनमध्ये आता इथंच थांबतोय. ताज्या घडामोडी आणि कार्यक्रमांची रेलचेल न्यूज 18 लोकमतवर सुरूच राहील. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.